तर भावांनो, तुम्ही जो मागचा 17 नंबरचा व्लॉग बघितला असा, त्या व्लॉगचा आहे दुसरा पार्ट ह्यो. ते मगाशी बारका धबधबा बघून आपण डायरेक्ट आलो ते क्लोरिनेशन प्रोसेसपाशी. तर ह्या गटर्स आहेत, या गटर्समध्ये जे गाळ राहतोय ते काढण्यासाठी ही प्रोसेस करतात. त्यासाठी या दांडक्या 2 मोटर आहेत त्या वापरतात. त्यानंतर मग आणि ते पाणी भरतात आणि त्याची क्लोरिनेशन प्रोसेस करतात. मग थोड्या वेळानं प्रेझेंटी लावायची होती, त्यामुळे सगळी गर्दी करालतीत. मग ती प्रेझेंटी लावून बाहेर पडली. हे क्लोरिनेशन प्लांट आहे बघा. त्यानंतर असं क्लीन वॉटर येते पूर्ण. तिथनं मग ते सगळ्या कोल्हापुरातनं सोडतात. मग त्यानंतर आलो आम्ही लॅबला. लॅबला इथले हेड काय सांगाल ते काय माहीत नाही, कारण सगळी लागलेली एकामेकाच्या डोक्यात माराय. चुकून जरी नजर इकडे-तिकडे गेली की डायरेक्ट सुपला शॉट बसायचा. त्यानंतर ही जी अंडरग्राऊंड टाकी तुम्ही बघायला यायचा, ह्यात पण पाणी स्टोरेज असते फुल्ली. नवीन टाकी बांधल्या कारण जी थेट पाईपलाईन आली आपल्या काळामडीसनं. माहिती अशी मिळाली की 33 लाख लिटर पाण्याचं स्टोरेज आणि प्रोसेसिंग इथं विकतंय. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला हा आणि मागचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.